आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जा जाऊन आंघोळ कर, फ्रेश हो आणि अभ्यासाला बस. मालकी पिकू व्यवस्थित घरी परत आली. मी देवा पुढे साखर ठेवून येते. आले. सुंदरी, अगं काय भानगड आहे ही? अगं कोण मैत्रीण तुझी? अगं काय प्रकार हाय, सांग तरी मला. मावशी, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्या. पिकूला एका अनोळखी बाईनं माझं नाव सांगून पळून नेलं होतं. काय? नशीब त्या बाईनं पिकूला काही केलं नाही. पिकूला जर काही झालं असतं ना, तर त्या बाईची काही खैर नाही. अगं पण त्या बाईनं पिकूला पळवलंच का? अहो मावशी, त्या बाईमध्ये ना जरा मानसिक बिघाड होता. पण हा, पिकूला माहित नाही तिला पळवून नेलं होतं, आणि आपण तिला सांगायचं बी नाही. बरोबर आहे बघ तुझं. आणि तसं बी मी तिला समजावून सांगितलं, अनोळखी माणसांना कसं सांभाळून घ्यायचं ते. माझं नाव कुणीही सांगितलं ना तरी परत त्यांच्यासोबत जायचं नाही हे बी सांगितलं मी तिला. आणि मुळात जग दिसतं तसं नसतं. माणूस किती गोरगुमटा असलं ना तरी त्याचं मन काळं असूच शकतं. बरोबर आहे पोरी तुझं. पण तू होतीस म्हणून हे सगळं जमून आलं ग. पण या सगळ्यामध्ये अगं तुझं ट्रेनिंग चुकलं की ग पोरी. मावशी, मी येतो आता. सुंदरी, माझी पिकू काय करते बघते ग मी. खरं तर जरा मनस्ताप झाला, पण बरं झालं पिकू सुखरूप घरी आली. भाऊजी, सिद्धार्थ, तुमची या संध्यात लई मदत झाली. होय का? ठीक आहे, इथून पुढे नाही करत मदत. कृष्णा बरोबर बोलतोय. फक्त आजचं ट्रेनिंगला रिपोर्टिंग करायचं चुकलंय, त्याच जरा वाईट वाटतंय. पण मी काय म्हणतो सुंदरी, आपण तरी पण जाऊन बघूया का? म्हणजे ट्राय करायला काय हरकत आहे? हो ना, इथे जे काय झालं ते सगळं खरं खरं सांगा. नाही भाऊजी, सरकारी नियम लय कडक असते तो. आणि जरी आपण एवढा लांब गेलो आणि तिथे जाऊन काय फायदा झाला नाही तर जाऊ द्या. आज तुम्ही तुमचा प्लॅन कॅन्सल नका करू. तुम्ही जाऊन या. कृष्णा, हॅपी जर्नी. थँक्स. हॅलो, हा सिद्धार्थ बोलतोय. हा येणार होतो पण काय म्हणजे थँक्यू सुंदरी. बघ, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. म्हणजे काय झालं? अगं, आपलं ट्रेनिंग 1 दिवसांनी पोस्टपोन झालंय. अगं, जे मेन मेंटर येणार होते ना हिमाचलहून, त्यांची फ्लाईट डिले झाली, त्यामुळे त्यांचं येणं पोस्टपोन झालं. आणि आता आपल्याला रिपोर्टिंग करायची गरज नाही, आपण डायरेक्ट ट्रेनिंगला जाऊ शकतो. वा, बर, तुम्ही जाऊन आता निवांत झोपा. आपण उद्या भेटूया. बाय. चला, आता गुड न्यूज मालतीला जाऊन सांगतो आता. खरंच तुझा महिमा आगाध आहे.
भाऊजी परीक्षा तर घेतोस आणि पास झाल्यावर बक्षीस पण घेतो. आई शपथ, ही तर काय करायला लागली, मरतोय आता मी. आता कुठं ड्रायव्हरचं काम सुरू केलंय, ह्याला कळलं तर परत अडकायचो मी. कोल्हापूरला जायचंय. चल बसविने. देवा, अरे वाचव आता. भाऊजी अहो मोठी बॅग खाली ठेवली असते, सिद्धार्थचं पण सामान यायचं ना. काही प्रॉब्लेम नाही, ऍडजस्ट होईल. ठीक आहे, ही वरची वर ठेव, खाऊची बॅग. अगं आहे केवढं सामान झालं, हे कशाला नाही, राहू दे. कशाला म्हणजे भूक लागल्यावर काय सारखं बाहेरचं खाणार का? वय वय असू दे. आणि बाहेरच्या कुणी बी काय बी खायला दिलं ना, खायचं नाही. आणि कृष्णाशी भांडू नका बरं. नाही, ती जर भांडली नाही तर मी पण नाही भांडणार, आणि जर भांडली तर मी पण भांडणार. चला निघतो आम्ही. असं रे सर, हात पुढं कर. हे सागर वय बघ, परीक्षेला जाताना दही साखर खायची असत्या. सरे आत तू. हे इथं कुठं, पुढे बस. अगं पाठीमागं बसते का तुझ्या बरोबर? मला कंपनी त्याला लग्न केलंयस वेगळं. अगं काय प्रॉब्लेम आहे पाठीमागं बसलं म्हणून? अगं केवढा मोठा प्रॉब्लेम होणार आहे, तुला कळत कसं नाही? आता कृष्णा काय माग बघून गाडी चालवणार रे बाई. अहो आजी, काय तुम्ही पण. चला चला निघूया आपण. जावा तिकडं. ए मला इकडे ये, इकडे इकडे. काय सांगितलं होतं लक्षात आहे ना? हो म्हणजे जाताना दोघं आणि येताना तिघ. सावकाश जा. हो थांबा थांबा. काय झालं? अहो परत वाटेत जाताना सिद्धूला पिकअप करायचंय आम्हाला, लेट होईल, निघतो आम्ही. थांबा, मी आलेच. हा थांबा थांबा, काहीतरी अंतर भर. थांबा. माले सारखा हात बाहेर काढू नकोस. आहे लक्षात माझ्या सगळं. हा सगळं लक्षात ठेव. अजून काय सांगायचं? सरे ऐकाल काहीचा अहंकार आहे, लावायला इसरू नकोस. तुझं रक्षण करीन. मंगलात त्या तुला फक्त तिचीच काळजी आहे, आणि माझं काय? अगं तुझी काळजी घ्यायला तुझा नवरा आहे की. आणि सरी सोबत जावई बापू जात असते ना तर नसता दिला अंगार. पण चला निघतो आम्ही, उशीर होईल परत. चला ठीक भेट. तरी ट्रेनिंग अगदी व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं.
देवा प्लीज आता सुंदरीची गाठ पडू देऊ नकोस. कसला विचार करतोय? ए आता आपण 4 दिवस बाहेर चाललोय ना, प्लीज दुसरा कसलाही विचार करायचा नाही. ऑफकोर्स. बरं अनु, काळजी घ्या आणि रस्त्यावर चारबट चरबट खात जाऊ नकोस. हो, औषधं वेळेत पोटात जाऊ दे आणि खाण्यामध्ये फळं ठेवा. हो मम्मा. आदित्य, गाडी जरा जपून. मम्मा, माझ्यापेक्षा आधीचं बाळावर जास्त प्रेम, सो डोंट वरी. ओके देन, टेक केअर, हॅव अ सेफ जर्नी आणि पोचल्यावर कळव मला. येस मम्मा. चला निघूया. मम्मा तू पण काळजी घे. फोन कर मला. हो. देवा प्लीज यांची आणि सुंदरीची गाठभेट होऊ देऊ नकोस. यांनी ओळखलं तर नाही ना मला? नशीब नाही ओळखलं. अरण्या, आपण लगेच गावाला जायला नको, रिस्क आहे. तो मध्ये आला म्हणून आता डायरेक्ट त्याच्या 13व्यालाच जायचं. कोणाबद्दल बोलायला लागले ते दोघं? पनवतीच आहे तो जर मध्ये पडला नसता ना तर आता गेम वाजला ना हो त्याचा. आता पुन्हा हिंमत नाही करणार आपल्या आडवं यायची तो महादेव. हा भारी डोकं चालवलंय बरं का तू. अरे ही सगळी फिल्डिंग त्या दोघांसाठी होती. तो काटा काट्यानच निघाला बघ. आता ती विष मेंदू आणि हार्ट मध्ये पसरलं मग त्या महादेवचा राम नाम सत्य हे. मग त्या दोघांना बघतो निवांत मी. मग आधी कोणाचा नंबर? तुझी फेवरेट नंबर 1 ती सुंदरी. फक्त त्या हिरोईनचा गेम अजून चालणार नाही, त्यामध्ये आता पण काटा काढला पाहिजे. त्याचा काय भरोसा नाही, उद्या आपल्यावर भारी पडेल. यांना जर कळलं की गाडी चालवणार मी आहे तरी मला बी सोडणार नाही. आई शपथ, काय करायचं आता? मग काय, चहा की कॉफी? कॉफी? फक्त कॉफी? दुसरं काही खायला नको? नाही, घरी असतीस तर आतापर्यंत 3-4 वेळा नाश्ता झाला असता ना तुझा, म्हणून म्हणालो. काय पण काय बोलताय हो? एवढी खाती का मी? आता तुमच्याशी बोलणारच नाही मी. अगं मस्करी केली का डार्लिंग? तरी मी बोलणार नाही मी. झालं यांचं हनीमून इथंच. कृष्णा, का त्रास देतोयस बिचारीला? त्रास आणि हिला एक दिवस सहन करून बघ, म्हणजे कळेल तुला. बरं भाऊजी, मी जाऊन येते. मालती तू येणार आहे? मग तर काय, आणि तसं बी इथं बसण्यात मला काय बी इंटरेस्ट नाही. चल तू. मानू, फारच चिडली वाटतं मालती. बायकाने जास्त सिरियसली नाही घ्यायचं, ती लगेच चिडते आणि लगेच शांत. बर, मी बाबांना फोन करून आलो. बाय द वे, मी काय म्हणतोय की म्हणजे आपल्याला होणार आहे काहीतरी, मुलगा किंवा मुलगी काहीतरी होणार आहे. तू नाव ठरवलंय? समज म्हणजे जर मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? मुलगा झाला तर मगनलाल. मगनलाल आदित्य नगरकर.
वाव, युनिक नेम, युनिक नेम. आय मस्ट. ए आणि मुलगी झाली तर? हेडंबा किंवा सत्यभामे. सत्यभामा आदित्य नगरकर. किती छान वाटेल नाही? आधी मला जरा फ्रेश व्हायचं होतं. अगं एखादं चांगलं रेस्टॉरंट दिसू दे, मग मी थांबवतो. नाही अरे, ऍक्च्युली अशा कंडिशन मध्ये ना फार वेळ कंट्रोल नाही करू शकत. सो बघ ना, एखादं चांगलं रेस्टॉरंट दिसलं की प्लीज थांबवून. ठीक आहे ठीक आहे, 1 मिनिट. ते जरा चांगलं वाटतं, तिकडे थांबतो. चालेल, तिकडे थांब. तुमच्या आहे जिंदगी में आग लग गई. फिर मालूम बरोबर करू का? नको नको नको, आधीच चिडले. आता तर घराच्या बाहेर झोपायला लावायची. आले भिजून. ओ गॉड, अनु. आदित्य काय माणूस आहे हा. याला माहिती आहे सुंदरी वहिनी ट्रेनिंगसाठी कोल्हापूरला जाणार आहे, तरी त्याने स्वतःचा प्लॅन चेंज नाही केला. ओम नमो भगवंता, ओम नमो भगवंता, ओम नमो भगवंता, ओम नमो भगवंता. परमेश्वरा, तुझ्या पुढे मी हात जोडून उभा आहे. माझं फक्त एकच मागणं आहे, एकच मागणं आहे. काय मागणं आहे? आईला आत्ता लक्षात होत, एवढ्यात विसरलं. हा हा, माझा विसर भोळेपणा कमी कर आणि माझी स्मरणशक्ती वाढव भगवंता परमेश्वरा, भगवंता परमेश्वरा, भगवंता हो मालक, मालक, हो मालक. काय? अहो आज कोणाचं चेकिंग, कोणाचं चेकआउट, काय कस्टमरची लिस्ट कुठं आहे? हे मी तुला का सांगू? अहो मालक, मी काश्या, तुमचा असिस्टंट. माझा काश्या. काश्या काश्या, आता आठवलं, सॉरी. काश्या का? हो मालक, मालक इकडे इकडे. काश्या काश्या, आता लक्षात आलं, विसरलो होतो. अहो त्यात काय नवीन आहे? रोजच आहे तुमचं हे. रोज रोज कसं काय विसरताय तुम्ही? आता आहे आजार, त्याला काय करणार? अरे देवा, अवघड आहे बाबा. अरे अरे, आमच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे. लॉस घ्यायला विसरू नका म्हणजे झालं. येऊ का तिकडे? हा, हॅलो. हा गोपाळराव, मी माधव नाना बोलते बघा. बोला. अहो मी सांगितलं होतं ना, सुंदरी मालू तिकडे राहिले येणार म्हणून. महादेव नाना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुंदरी आणि मालूची मी व्यवस्थित काळजी घेतो. अहो, आता आहे का तुमचा विश्वास आहे म्हणून ते तिकडे पाठवते का नाही? हा हा. पण मला एक सांगा, ही सुंदरी आणि मालू कोण आहे? आठवलं 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 आठवलं. हो हो, काळजी घेतो मी व्यवस्थित. हा हो, हा ठेवतो फोन, ठेवतो. हा हो हो. मालू कोण? सुंदरी कोण? महादेव नाना कोण आहे? मी कोण आहे? एक्सक्यूज मी, वॉशरूम.
अनु मॅडम येतं आता जर सरू बाहेर आली की नाही तर वाटच लागल. एक्सक्यूज मी. किती वेळ लागणार आहे? बापरे, अनु मॅडमचा आवाज. अनु मॅडम आणि इथं